नमस्कार मित्रांनो, मी अमित. आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ व्हायरल कसा होतो याविषयी मी आपल्याला माहिती सांगणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या आदेश चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर तो गॅलरीमधून अपलोड करतो. हे सगळ्यात मोठं चूक आपण करणे टाळले पाहिजे. व्हिडिओ अपलोड करताना यूट्यूब ओपन केल्यानंतर यूट्यूबच्या बरोबर मधोमध प्लसचं चिन्ह असतं, त्यावर क्लिक केल्यानंतर शॉर्ट, अपलोड ए शॉर्ट, अपलोड ए व्हिडिओ अशा पद्धतीचे भरपूर ऑप्शन खाली येत असतात. त्यामध्ये अपलोड ए व्हिडिओ वर जर आपण क्लिक केलं आणि त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तो ऑप्शन आपल्याला गॅलरीमध्ये नेऊन सोडतो. गॅलरीमधून आपण व्हिडिओ चूज करायचा, आपल्याला जो पाहिजे आहे तो चॉईस केल्यानंतर आपण डायरेक्ट तो व्हिडिओ यूट्यूबमध्येच येऊन पडतो. त्यानंतर त्याला योग्यरित्या टॅग, टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन अशा गोष्टी योग्य पद्धतीने दिल्या आणि सर्वात महत्त्वाचा कॅटेगरी, तर तो एकदम छान पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होतो. आता हे झाले शॉर्टमध्ये माहिती. आता व्हिडिओ पूर्ण जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ह्याच्यातला एक एक पॉईंट मी एकदम थोडक्यात सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही गॅलरीमधून ऑटोमॅटिक अपलोड न करता यूट्यूबमधूनच गॅलरीतून यूट्यूबमध्ये घेतलं समजा, तर यामध्ये तुमचे टायटल हे असे काहीतरी युनिक असले पाहिजे की लोकांना वाटले पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी वेगळे, आणि हे आपण ओपन करून बघितले पाहिजे. जसे की उदाहरणार्थ एखाद्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी आपण त्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे, जसं की एखाद्या ॲक्टरचा सीन आहे आणि त्यामध्ये मराठी पिक्चरमधील सीन आहे आणि त्यामध्ये आपण खाली लिहिलं की हे बघा मामांनी काय केले असं दिलं आणि क्वेश्चन मार्क दिला, तर नक्कीच लोकांना वाटतं मामा म्हणजे कोण. आणि यामध्ये आपला जर एखादा ॲक्टर असेल आणि तो जर ॲक्टर दिसत असेल आणि यामध्ये आकर्षक असं काहीतरी दिसत असेल तर 100% लोक त्यावर क्लिक करतात. डिस्क्रिप्शनमध्ये आपणाला त्या सीनमधील असणाऱ्या सर्व कलाकारांची नावे आपण त्यामध्ये दिली आणि त्यामध्ये सुद्धा हॅशटॅग, आपण सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन हॅशटॅग जर दिले तर व्हिडिओ व्हायरल होण्यास नक्कीच मदत होते. त्याच पद्धतीने आपणाला सगळ्यात महत्त्वाचं कॅटेगरी ही चूज केली पाहिजे. म्हणजेच कॅटेगरी म्हणजे काय, तर कॅटेगरीमध्ये हा असा ऑप्शन आहे की यूट्यूब ही कंपनी ज्या लोकांना जो व्हिडिओ बघायचा आहे तो व्हिडिओ ऑटोमॅटिक त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही कॅटेगरी हा ऑप्शन करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसे की मी कॉमेडीशी रिलेटेड एखादा व्हिडिओ बघत असेल तर कॉमेडीशी रिलेटेड मला खालील व्हिडिओ दाखवले जातात, ही यूट्यूबची पॉलिसी. जर मी कार्स अँड व्हेकल्सशी रिलेटेड एखादा व्हिडिओ बघत असेल तर त्याखाली त्याच पद्धतीचे व्हिडिओ दाखवले जातात. कॉमेडीशी रिलेटेड असो, एज्युकेशनशी रिलेटेड असो, पेट अँड ॲनिमल्सशी रिलेटेड असो, या संदर्भातील सगळी माहिती त्यामध्ये ऑटोमॅटिक जो व्हिडिओ ओपन करेल त्याखाली ती माहिती किंवा ते व्हिडिओ त्या पद्धतीने दाखवले जातात. म्हणजे यूट्यूब कंपनी बाकीच्यांचे व्हिडिओ आपल्याला दाखवत जाते. तर त्याचं हेच कारण आहे कॅटेगरी. आता हा कॅटेगरी ऑप्शन यूट्यूबवर कोठे असतो हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती आहे तर मी सांगतो. जर आपला चॅनल असेल तरच आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे. यासाठी YT स्टुडिओ म्हणून हे एक ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर सध्या अवेलेबल आहे, म्हणजे सर्वच ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही कोणत्याही माध्यमातून हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. YT स्टुडिओ लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही व्हिडिओ अपलोड होत असताना, म्हणजे अपलोड होत असतानाच आपण हे काम केलं पाहिजे. जसं की आपण 10 मिनिटाचा टायमर लावला, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड माझा होत आहे आणि इथून पुढे मला 1 तासाने व्हिडिओ अपलोड करायचा आहे, म्हणजे प्रसिद्ध करायचा आहे. अपलोडिंगचं काम माझं चालूच आहे, पण व्हिडिओ प्रसिद्ध होणार आहे 1 तासाने. मी शेड्यूल लावलं, टायमिंग लावलं, तर 1 तासामध्ये आपल्याला हवी ती कॅटेगरी, म्हणजे व्हिडिओला अपलोड होत असताना आपला डाटा कशा पद्धतीने आहे, रेंज कशा पद्धतीने आहे, या पद्धतीने आपण विचार करून व्हिडिओ अपलोड करत असतो. जसं की आपला व्हिडिओ 400 MBचा आहे, तर 400 MB अपलोड होण्यास आपल्याला 5 मिनिटं लागतात, 10 मिनिटं लागतात. अशा पद्धतीचा जर वेळ लागत असेल, काही क्षेत्रामध्ये रेंज नसेल, असे काही भरपूर प्रॉब्लेम असतात, तर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं सुद्धा लागू शकतात. त्या पद्धतीने आपण शेड्यूल करून व्हिडिओ अपलोड करायचा. व्हिडिओ अपलोडिंगला टाकल्यानंतर आपण YT स्टुडिओ ह्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन जो आपण व्हिडिओ अपलोडिंग होत आहे तो आपल्याला दाखवतो. यूट्यूबमध्ये आपण अपलोड करत असलेला व्हिडिओ पुन्हा आपल्याला एडिट करता येत नाही, हे सगळ्यात मोठे लक्षात असणं गरजेचं आहे. काय
तर व्हिडिओ आपण अपलोड करत असताना आपल्याला यूट्यूबमधून व्हिडिओ एडिट करता येत नाही, त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. जर आपल्याला समजले की आपल्याकडून काहीतरी चुकीचं झाले तर आपण तो व्हिडिओ एडिट करायचा असेल तर आपण YT स्टुडिओमधून हा व्हिडिओ एडिट करू शकतो. अपलोड होत असताना सुद्धा हे मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या. तर आपण YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्ही एडिट करू शकतो. अपलोड होण्याची प्रोसेस सुद्धा आपल्याला दिसते, किती पर्सेंटेज झालेला आहे आणि आपण व्हिडिओ त्यामध्ये एडिट करू शकतो. त्यामध्ये तुम्ही टॅग लावू शकता, टायटल लावू शकता, डिस्क्रिप्शन लावू शकता. सगळ्यात महत्त्वाचं YT स्टुडिओ हे ॲप्लिकेशन थंबनेल लावण्यासाठी आणि कॅटेगरी चूज करण्यासाठी 100% युजफुल आणि महत्त्वाचे आहे. तुम्हाला ज्या टायमिंगला एखादा व्हिडिओ आवडत असो किंवा नसो तुम्ही त्यावर क्लिक का करता की तुम्हाला बाहेरून चित्र चांगले दिसलेले असते, त्या चित्रा बघून तुम्ही व्हिडिओ अपलोड करता. आतमध्ये व्हिडिओ काहीच नाहीये पण ते चित्र बघून तुम्ही व्हिडिओ क्लिक करता. का करता? तर बाहेरचं चित्र चांगलं आहे. त्याचे चित्र आणि कॅटेगरी हे यूट्यूब कंपनीने तुम्हाला सजेस्ट केलेली. का? तर तुम्ही एखादा कॉमेडीशी रिलेटेड व्हिडिओ बघत आहात तर त्या संदर्भातील एखादा हिंदी पिक्चरचा सीन असो, मराठी असो, इंग्लिश असो किंवा अदरवाईज कोणत्याही चॅनलचा असो तर तुम्हाला तो बरोबर का दाखवते यूट्यूब कंपनी, तर तुम्ही ते बघत आहात त्या रिलेटेड खाली तुम्हाला ते व्हिडिओ दाखवते. तर हे YT ॲप्लिकेशन हेच काम करते की तुम्ही यामधून कॅटेगरी चूज करावी. तुमचा व्हिडिओ वेगळा आहे आणि तुम्ही कॅटेगरी वेगळी जर सिलेक्ट केली तर हा व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि यूट्यूब कंपनी कोणालाही तो सजेस्ट करत नाही. हे सगळ्यात मोठं लक्षात असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस आपला व्हिडिओचा कंटेंट हा काय आहे आणि आपण कॅटेगरी कोणती चूज करता यावर आपला व्हिडिओ किती व्हायरल होणार आहे यावर हे ठरते. तर मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात घेतली आहे. तर ही पूर्ण माहिती नक्कीच तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला कळून येईल की आपल्या व्हिडिओवर कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हायरल होतो आणि त्याला व्ह्यूज कशा पद्धतीने येतात. तर हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. तर तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. धन्यवाद.